दरम्यान एक मोठी बातमी, उमेदवारीच्या मागणीसाठी मातोश्री बाहेर आता आंदोलन सुरू झालंय। तिकीट न मिळाल्यानं मातोश्री बाहेर हे आंदोलन आणि न्याय देण्याची इच्छुकांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। उमेदवारीच्या मागणीसाठी मातोश्री बाहेर आता आंदोलन सुरू झालंय आणि तिकीट न मिळाल्यानं काही जण नाराज आहेत आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी या इच्छुकांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। आणि हीच मागणी करण्यासाठी मातोश्री बाहेर आता कार्यकर्ते जमलेले आहेत, मातोश्री बाहेर इच्छुक जमलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मातोश्री बाहेर उमेदवारीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झालेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। उमेदवारीच्या मागणीसाठी मातोश्री बाहेरचं हे आंदोलन आणि आपल्याला न्याय मिळावा, न्याय देण्याची इच्छुकांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही ताजी दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर मातोश्री बाहेरची ही दृश्य आहेत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। देवेंद्र, हे नेमके कोणते इच्छुक आहेत, कोणत्या प्रभागातले आहेत आणि त्यांची मागणी काय? आपण बघतो की काल रात्री मातोश्रीवर उशिरा एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील मातोश्रीच्या बाहेर मोठ्या संख्येने एबी फॉर्मच्या घेण्यासाठी आलेले आहेत आणि एक भाऊ बहीण आहेत ते थेट मातोश्रीच्या बाहेर एक प्रकारे म्हणू शकतो की ठिय्या मांडूनच बसले की आम्हाला उमेदवारी द्यावी, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की धारावीतून त्यांचे आई आणि वडील दोघांनी नगरसेवक पद भूषवलं होतं, त्यामुळे आताही त्यांच्या घरामध्ये संधी देण्यात यावी, त्यांचा विचार केला जावा आणि ही मागणी घेऊन ते थेट मातोश्रीच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळतात। आई आणि वडील दोघांचेही फोटो, जे माजी नगरसेवक होते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून, त्यांचे फोटो घेऊन देखील ते आलेले आहेत। आणि मुलगा कसं आहे, वडिलांनी लहानपणापासून बाळासाहेबांचा मंत्र जोपासलेला आहे। बाळासाहेब एके बाळासाहेब, बाकी त्यांच्या मनात स्वार्थ नाही। त्यांनी पक्षासाठी खूप केसेस घेतल्या, खूप बोला ना। इथे का आलो आम्ही, कारण का इच्छुक लोक आहेत 5-4 जण, ते इथे आले, आम्ही घरी आहेत। आमच्या पाठून आमच्याशी दगाफटका नको व्हायला। व 186 कसं नाही झाले अजून, पण प्रयत्न करतात आपले सगळे। आम्ही पण विचार केला बा आमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आम्हाला, त्यांची शेवटची इच्छा होती हे इलेक्शन लढायचं, पण त्यांना पॅरेलाइज कारल्यामुळे ते बोलत होते की मला देवानी ताकद दिली आहे ना उभं राहायची, तर मी पूर्ण जग पलटून टाकेल। त्यांनी कधी कमवलं नाही हो। 15 मिनिटात पाऊस पडला की घरात गुडघे एवढं पाणी भरतं, हे देसाई साहेबांना सगळ्या साहेबांना माहिती आहे। हो, 2007ला मम्मी होती धारावीतली पहिली नगरसेविका, कंडक्टर होते बेस्टीमध्ये ॲक्च्युली, पण ते कसं झालं, ते राजकीय क्षेत्रामध्ये घुसल्यामुळे ते रिझाईन दिला त्यांनी, आणि रिझाईन देऊन ते 97ला उभे राहिले आणि पडले। नाही, मी त्यांची मुलगी आहे। मी फर्स्ट टाईम ट्राय करते। ते 2007मध्ये माझी मम्मी होती, 2012मध्ये माझे पप्पा होते आणि 2017मध्ये OBC वॉर्डमध्ये दुसऱ्यांना तिकीट दिली आणि आम्हाला पण दिलेली, पण त्यातून आम्ही पराभव झालो। पण आता आमची इच्छा अशी आहे की त्यांनी आम्हाला द्यावे, कारण की 186मध्ये माझ्या वडिलांचं काम खूप चांगलं आहे, त्यामुळे लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि त्यांचा विषय